अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. नमस्कार. तर श्री गुरुचरित्र ग्रंथाचं पारायण बरेच जण करत असतात. तर हे पारायण आपल्याकडे दत्त जयंतीला मोठ्या प्रमाणात केलं जातं. तर हे पारायणाचं साप्ताहिक पारायण हे आपल्याकडे कोणत्याही केंद्रामध्ये मठामध्ये चालू असतं आणि गुरुपौर्णिमेला सुद्धा हे पारायण केलं जातं. पण तुम्ही आधीमध्ये सुद्धा अगदी 12ही महिने कधीही पारायण तुम्ही करू शकता. श्री गुरुचरित्र ग्रंथाचं पारायण कधीही करू शकता. त्याला कुठलेही अशी वेळ नाही आहे की तुम्ही 12 महिने कधीही करू शकता. पण आपल्याकडे आत्ता दत्त जयंतीनिमित्त बरेच भक्त दत्त भक्त स्वामी भक्त हे पारायण करत असतात. पण हे पारायण काहींना करणे शक्य नसतं. अगदी मनात खूप इच्छा असते की पारायण करायचं आहे, पण हे पारायण आपल्याला करणं शक्य नसतं किंवा दत्त महाराजांची इच्छाशिवाय आपण हे करू शकत नाही. कारण की बघा, आपल्या प्रापंचिक अडचणी असतात, नोकरी असतात, लहान मुलं असतात, प्रत्येकाच्या काही ना काही अडचणी असतात आणि या अडचणीमुळं हे पारायण आपल्याला करणं शक्य नसतं. पण आपली इच्छा खूप असते आणि आपल्या मनामध्ये सतत खंत राहते की मला हे पारायण करायचं आहे, पण पारायण मला करणं शक्य नाही किंवा महाराज माझ्याकडनं पारायण करून घ्या, असेही बरेच ज्यांचे मनात येत असतात. आणि बऱ्याचशा आपल्याला कमेंटसुद्धा आहेत की आम्हाला पारायण करायचं आहे, पण महाराज लवकरात लवकर करून घ्या, असे कमेंट पण आहेत आपल्याला. पण बघा, प्रत्येकालाच शक्य नसतं, प्रत्येकाच्या वेगवेगळ्या अडचणी असतात. पण ह्या अडचणी असताना सुद्धा तुम्ही पारायणचं फळ पुण्य मिळवू शकता. ते कसं, तर या व्हिडिओमध्ये मी या पारायणातील अध्यायातील काही महत्त्वाच्या ओळी सांगणार आहे. या ओळी जर तुम्ही रोज म्हणत असाल, बघा या पारायणच्या ओळी जर तुम्ही रोज म्हणत असाल तर निश्चित तुम्हाला ह्या श्री गुरुचरित्र ग्रंथाचं जे पारायणचं जे फळ आहे, पुण्य आहे, ते मिळत असतं. तुमच्या जी काही इच्छा आहे ती सुद्धा पूर्ण होत असतात. बघा, आपण रोज दत्त महाराजांना स्मरण करतोय, रोज त्या ओळी म्हणत असेल तर नक्कीच तुम्हाला ते श्री गुरुचरित्र पारायणाचं फळ पुण्य, जितकं ते पुण्य त्याचं फळ मिळतं त्याच पद्धतीने तुम्हाला भेटणार आहे. तर त्या ओळी कुठल्या आहेत तर ते तरी पुढे व्हिडिओमध्ये सांगणार आहे. त्यासाठी तुम्हाला फक्त हा व्हिडिओ पूर्ण कंटिन्यू बघायचा आहे, जेणेकरून संपूर्ण माहिती तुम्हाला समजेल आणि तुम्ही सुद्धा या 5 मिनटं पण लागत नाही, 2 मिनटाच्या ओळी आहेत. तुम्ही म्हणू शकता किती गडबडीमध्ये असू दे, किती तुम्ही धावपळीत असू दे, रोजची देवपूजा केली की ह्यात ओळी तुम्हाला 2 ओळी म्हणायच्या आहेत. आणि त्या ओळी तुम्ही लिहून घेऊ शकता किंवा स्क्रीनशॉट काढून घेऊ शकता. आता दत्त जयंती येत आहे. आत्ता तर बघा, दत्त जयंतीच्या सप्ताहामध्ये दत्त महाराजांचा जन्म होत असतो. दत्त जयंतीला दत्त महाराजांचा जन्मोत्सव असतो. तर यावेळी दत्त महाराज पृथ्वीवरती त्यांचा वास असतो, दत्त अस्तित्व पृथ्वीवरती असतं असं म्हटलं जातं. त्यामुळे तुम्ही या वेळेस जर काही उपाय करताय किंवा दत्त महाराजांची जी जी काही सेवा करताय ती सेवा तुमची फलदायी होते. आणि तुमची इच्छा कुठल्या इच्छेसाठी करताय, तुम्ही कुठल्या इच्छेसाठी, तर दत्त महाराज ती इच्छा तुमची पूर्ण करतात. त्यामुळे आवर्जून वेळात वेळ काढून तुम्ही दत्त जयंतीला, म्हणजे आता रोज तुम्हाला हे ओळी म्हणायचे आहेत, पण दत्त जयंतीपर्यंत तुम्ही आजपासून जरी सुरुवात केली तरी चालेल. दत्त जयंतीपर्यंत तुम्हाला ह्या ओळी न चुकता म्हणायच्या आहेत, जेणेकरून तुम्हाला या पारायणाचं फळ मिळेल. जर रोज म्हटल्या तर अतिशय उत्तम आहे. बघा, रोजच्या धावपळीच्या जीवनामध्ये आपण 2 मिनटं वेळ तरी काढू शकतो. आपली रोजची देवपूजा आपण करतो, त्या देवपूजा झाल्यानंतर ना आपल्याला फक्त ह्या 4 ओळी म्हणायच्या आहेत. तर या 4 ओळी कुठल्या आहेत ते पाहूया. तर मी तुम्हाला सर्वात अगोदर सांगितलं की त्या ओळी कधी म्हणायच्यात, तर त्या ओळी तुम्हाला आपली देवपूजा झाल्यावरती सकाळच्या वेळी म्हणायच्या आहेत, जेणेकरून आपली देवपूजा केल्यानंतर आपलं प्रसन्न वातावरण असतं आणि आपल्या कामाची दिवसाची सुरुवात असते. तर त्यावेळेस जर तुम्ही सुरुवात दिवसाची जर चांगल्या पद्धतीने दत्त महाराजांपासून चांगले केली तर नक्कीच दिवस चांगला जातो. सगळे दिवसभराची आपली रुटीन छान चालतं. त्यामुळे सकाळच्या वेळी तुम्हाला ह्या 4 ओळी म्हणायच्या आहेत. चला पाहूयात त्या 4 ओळी आहेत कुठल्या, आणि ह्या 4 ओळी मी पुढे स्क्रीनवरती लावत आहे. त्या तुम्हाला रोजच्या रोज म्हणायच्या आहेत, किंवा याला स्क्रीनशॉट काढून घ्या किंवा या ओळी लिहून घ्या. तर या 4 ओळी अशा आहेत. तर दत्ताचा अवतार झाला कलियुगी, श्रीपाद पिठापुरा, त्यामागे दुसरा नृस्य सरस्वती कारांच्या ग्रामांतरी, तीर्थ हिंडत पातला बिल्लवर्तीयेचे संगमा, तेथुरी मठ गाणगापुरी वसे, वारी दिनांचे श्रमा. या ज्या 4 ओळी आहेत, या 4 ओळी म्हणजे तुम्हाला पूर्ण गुरुचरित्र ग्रंथाचं जे पारायण आहे त्या पारायणाचं पुण्य आणि फळ देणारे आहेत. तर तुम्हाला ह्या रोज म्हणायच्या आहेत. बघा, जर तुम्हाला पारायण 7 दिवसाचं 8 दिवसाचं करणं
शक्य नसेल आणि तेवढा वेळ तुमच्याकडे नसेल, कारण की अर्थात पारायण करायचं म्हणल्यावरती थोडा वेळ काढावा लागतो, कारण की आपल्याला जे वाचन आहे त्या वाचनासाठी आपल्याला रोजचे 2-2.5 तास तरी काढावे लागतात पूर्ण आपलं पारायण करण्यासाठी. तर तेवढा वेळ तुमच्याकडे नसेल, तुम्ही तेवढा वेळ देऊ शकत नसाल, तर तुम्ही या 4 ओळी ज्या आहेत, ह्या 4 ओळी रोज नित्यक्रमाने, जशी आपण रोजची नित्य देवपूजा करतो, तशी तुम्हाला ह्या रोज नित्य ते 5 ओळी म्हणायच्या आहेत. तुम्हाला बघा, नक्कीच तुम्हाला जी काय तुमची इच्छित कामे आहेत, अडलेली कामे आहेत, की ते सर्व मार्गी लागतात आणि दत्त महाराजांचा आशीर्वाद तुमच्या पाठीशी राहतो. अगदी तुमच्या दिवसाची सुरुवात छान पद्धतीने होते. जर तुम्ही ह्या 4च ओळी आहेत बघा, अगदी बघा 4 ओळी म्हणजे 1 मिनिटं पण लागत नाही. या देवपूजा केल्यानंतर आपण देवाला नमस्कार करून ह्या 4 ओळी म्हणायच्या आहेत आणि या 4 ओळीमध्ये तुम्हाला इतकं पुण्य मिळणार आहे 4 ओळीत, की तुमचे सर्व जे काही मागचे ग्रह दोष जे काय आहे, तुमचा वाईट काळ तो सर्व या 4 ओळीत नष्ट करण्याचा, या 4 ओळी तुमचं जीवन सफल करण्यासाठी ह्या 4 ओळी पुरेशा आहेत. त्यामुळे या 4 ओळी आवर्जून तुम्ही लिहून घ्या, पाठ करा किंवा स्क्रीनशॉट काढून घ्या आणि ह्या 4 ओळी तुम्हाला म्हणायच्या आहेत. दत्त महाराजांच्या 4 ओळी म्हणजे आपल्या जीवनाचं सार्थक करणाऱ्या ह्या 4 ओळी आहेत. बघा, अर्थातच आपण रोज 2 ते 2.5 तास पारण्यासाठी वेळ जर काढत नसेल, तर आपण दिवसातून 1 मिनिट तरी आपण दत्त महाराजांसाठी हा वेळ काढू शकतो. आणि 1 मिनिट वेळ हा प्रत्येकाकडे असतो. तर हा तुम्ही 1 मिनिटाचा वेळ काढून या 4 ओळी ज्या आहेत, या 4 ओळी तुम्हाला रोजच्या रोज म्हणायच्या आहेत. आणि आत्ता बघा, दत्त जयंती येत आहे. या दत्त जयंतीच्या जर कालावधीमध्ये जर तुम्ही पारायण करत नसाल, पण जर तुमच्या काही इच्छा असतील, त्या इच्छांसाठी जर अगदी छोटे-मोठे उपाय आहेत किंवा छोट्या-मोठ्या सेवा आहेत, या जर तुम्ही केल्या, तर नक्कीच तुमची इच्छा पूर्ण होते बघा. त्यामुळे तुम्हाला कुठल्या सेवा करायच्या, त्यामुळे आपले पहिले व्हिडिओ आलेले आहेत. त्यावरती अगदी छोटे आहेत उपाय. ते सुद्धा करून तुम्ही तुमच्या इच्छा पूर्ण करू शकता. त्याचबरोबर अजून काही तुम्हाला नवीन माहिती हवी असेल, तर मला कमेंट करा. कमेंटमध्ये मी तुम्हाला त्यावरती सुद्धा मार्गदर्शन करेल. तर दत्त जयंती हा दत्त जन्मोत्सव हा जो सोहळा आहे, हा जो दिवस आहे पौर्णिमेचा, अतिशय पवित्र दिवस आहे. या काळात जर तुम्ही दत्त महाराजांची सेवा करताय, दत्त महाराजांची उपासना करताय, तर नक्कीच दत्त महाराज तुम्हाला आशीर्वाद देतात.